सड़क यूनियन का उपाध्यक्ष जाफराबाद तालुका जिला जालना। सर, जो मेरे मांगे थे कि भाई जो राजू को भोकरदन को जो गोरगरीबों को तुम सता रहे, तो हमारे जाफराबाद में 90% कामगार है जो ऐसे तलतलाट में काम करने के बाद भी उनका हक उनको नहीं मिल रहा। जो कल्याण कामगार मंडल अधिकारी से जो हमको लाभ मिलता वो लाभ हमको जाफराबाद तालुके में होना चाहिए। दूसरी बात, राजू को ये तालुका नहीं है तो वहाँ तक हमारे जाफराबाद गोरगरीबों कामगारों को सता रहे। तो हमारा सिर्फ ये एक मांग है कि हमारे जाफराबाद में कामगारों का लाभ जाफराबाद तालुके में मिलना चाहिए। अगर ये लाभ यहाँ नहीं मिलेगा तो हम उसके वास्ते में आंदोलन भी करेंगे और भूख हड़ताल भी करेंगे, रोड बंदी भी करेंगे। अब इसके ऊपर सरकार ने माँ बाप समझकर हमारे गोर गरीबों को माँ बाप बनकर उनका लाभ उनको मिलना चाहिए। इसके वास्ते में मैं धड़क यूनियन का उपाध्यक्ष आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रशासनाला एक इशारा म्हणून देण्यात आला आहे आणि यानंतर जे राजूर या ठिकाणी जे श्रम आणि वाटप होत आहे ते तात्काळ तिथं बंद करून जाफराबाद तालुक्यामध्ये या सर्व योजना देण्यात यावा हा आमच्याकडून धडक युनियन महासंघाकडून हा आम्हाला कडक इशारा आहे। यानंतर आम्ही प्रत्येक कामगार बंधू आमचे होते तिथून फोन लावला होता का भैया असा झालेला आहे, इथे 800 रुपये डिमांड आहे आणि ते बी आज आपलं थंब घेतल्यावर बी ते पैसे घेऊन बी आपलं वस्तू आपल्याला देत नाही। आणि जे आपले जाफराबादचे कामगार तिथं जायला गेलते का तिथं थंब द्यायला, तर सकाळी 7 वाजतापासून जे नंबर ते लोक तडतड करताना 12 ते 1 वाजलं, त्यांच्या पोटाला भाकर नाही, पाणी प्यायला पाणी नाही आणि ते तडतड करून तिथे बसक दादा हे काय चालू आहे। तर तिथं कोणी असा जबाबदार माणूस उभा ना होता का बाबा हे कोणाच्या संपत्तीने हे कार्यक्रम चालू आहे हे कोणालाही माहीत नव्हतं। असं चोरीचा कार्यक्रम कसा असतं तसं तिथं मला कामगाराला एवढं सतवणं चालू आहे, एवढं तडतडाट चालू आहे त्यांची का याचा कोणी सोयसाय घेणार नाही। आता धडक युनियन आजच्या हिशोबानं पुन्हा 15 ते 1 महिन्याचा चानस देऊन सरकारला दिलं तर बरं आहे जाफराबादला, नाही तर त्याच्या बादमध्ये आम्ही आंदोलन भी करू, उपोषण भी करू आणि सरकार जसं जो मानानं मानन आम्ही त्या मानानं उभे राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।